थोडीशी पण नाही वाटत आहे की लहान बहीण पोळ्या टाकत आहे. मी अशी म्हणून तर आली की मी पोळ्या टाकून देते. तुला आताही गाडीत आताही बसतो 15 मिनिटात पॅकिंग होते ती. नाही चल चालते. काय म्हटलं पुन्हा एकदा बोल. मला माझे पप्पा गाईज पहिलेच नजर नाही लागली पाहिजे म्हणून बजरंग बलीचं नाव घेतो. पण महत्वाची गोष्ट म्हणजे हे माझी बायको आहे. तुम्हाला माहित आहे तरीही सांगतो, हे माझी बायको आहे. मला आज निघायचं पुण्यासाठी. आज सकाळी 8 वाजता उठल्या मॅडम फक्त माझ्यासाठी भाजी बनवून द्यायची आहे, डब्बा बनवून द्यायचा आहे म्हणून. तो डब्बा बनवणार आहे माझं. बघा इकडे बघा, गौर से देखिए चेहरा जो बोलता था की मी नाही उठणार सकाळी कोणासाठी, मी नाही करणार तुझ्यासाठी काही, हीच व्यक्ती आज माझ्यासाठी सकाळी उठून डब्बा बनवला आहे तिने. हे क्या है? शिमला मिर्च. वो क्या है? क्या है क्या वो? नाश्ता. अरे वो क्या है? नाश्ते को नाम दो, होगा ना कुछ. मुंगाचा चिला. तर मुगाचा चिला पण आता नाश्त्यासाठी. आणि अभी मेरे को ऐसे बहुत बहुत बढ़िया लग रहा है गाइस, मजा आ रहा है. मतलब पहले तो ऐसा लगता था कुछ दिन काय को शादी करी भैया, ये डोकी का टेंशन हो गया है पूरा, ये दिमाग का घोसला कर दिया है. आता घोसलाच मन लागेल. पण हे असे काम करते ना मग साठी का हे अशी आहे, लाडे करू देत नाही, हसते वरून. चिला तुट गया गाइस. मी एवढा पतला करायलाच नका पाहिजे. तू चिल्लावली ना म्हणून चिल्ला तुटला, घाबरला तो. बाय बाय, टाटा, सी यू. मजे कर, मजे कर. बाय बाय बाय. काय तुझी जागा घेतली मम्मी ना, ते नेहमी म्हणत राहते ना तुझी जागा घेतली, तुझी जागा घेतली तिनं. इतना करो ना मुझे प्यार. घेतली मग तेही समजायला पाहिजे ना तुला की तुझी जागा कोणी घेऊ शकते काय. आपापली जागा कोणीच नाही घेऊ शकत. हो ना, ज्याची जागा त्याचीच आहे. बरं पुण्याला चाललं ना तू? हो. हा तर फिरशीलच, शॉपिंग नाही आणत मी करशील, तुझ्यासाठी काही. माझ्यासाठी सामान घेऊन येशील, काहीच नाही मला आणत. व्हिडिओ कॉल करशील, काहीच नाही आणत. माझ्यासाठी टॉप आणशील आणि स्वेटर तिकडे चांगलं भेटतात तर घेऊन येशील. काहीच नाही आणत. मी येत नाहीये याचा अर्थ काहीच हा नाही. नाहीये. तुला काय म्हटलं, चल 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 स्वेटर घेऊ, कपडे घेऊ, काहीतरी. तू काय म्हणत हा नाही, तर नाही, घेऊ नाही, ना, घेऊ. चल मग. मी नाही येत ना आता. चल. पागल आहे का तू? चल. नाही ना रे. तुला आताही गाडीत आताही बसतो 15 मिनिटात पॅकिंग होते ती. नाही. चल जा मस्त मजे कर आणि माझ्यासाठी सामान घेऊन ये, मस्त कपडे मजे घेऊन कर. ये, मजा करायला नाही चाललो, तू मजा कर घरात राहू. कपडे घेऊन ये हा. माझ्यासाठी. आणि तुला म्हटलं ना आता नाही आणत, मी तसे आणणार होतो. मला माहिती आहे तसंही तू आणणारच आहे. हा. व्हिडिओ कॉल करशील मला. The next day. नमस्कार गाईज, खूप दिवसाने मी तुम्हाला तुमच्यासाठी ब्लॉग बनवत आहे आज. कारण माझा नवरा गेलेला आहे पुण्याला आणि मी माझ्या माहेरी आली कालच आली. आणि आज मी माझ्या बहिणीकडे थांबलेली आहे, इथे परीकडे. तर ती तिकडे पोळ्या करत आहे. तर ती लाईन नाही ना, फाईन जाय गं पागल. पण तू गोरीच दिसून राहिली पागल कॅमेरामध्ये. माझा कॅमेरा चांगला आहे यार, आयफोन 17 प्रो आहे. बस प्रमोशन नको करू, तुला पैसे नाही भेटले त्याचे. मी प्रमोशन नाही करत आहे, मी जस्ट माझा मोबाईल सांगत आहे की माझा मोबाईल खूप छान आहे म्हटलं. माझ्या मोबाईल मध्ये गोरच दिसते, छानच दिसते. मोबाईल छानच दिसून राहिली याच्यात. नंतर तू हा ब्लॉग पाहशील ना जेव्हा येणार युट्यूबवर, माझ्या किरण शशांक कुडाखे चॅनलवर हा ब्लॉग येणार आहे. त्याच्यामध्ये तू बघू शकता परी स्वतःला आणि तू पण बघू शकता तुम्ही गोराच दिसता. प्लीज गाईज गो अँड परी आता इथे करत आहे पोळ्या, कारण तिचे मम्मी पप्पा कालच आले, खाटूश्यामला गेले होते फिरायसाठी. बिचारी परी एकटीच होती 8 दिवस घरी, तिच्या सुट्टीला आमू होती. आणि मी तर काल नाही, मी परवा आली काल. कारण माझे थोडीशी पण नाही वाटत आहे की लहान बहीण पोळ्या टाकत आहे. मी अशी म्हणून तर आली की मी पोळ्या टाकून देते. ऐक ना, मी ब्लॉग बोलत आहे ना, थांब ना, मदतच बोलते यार तू परी. हा तर तिचे मम्मी पप्पा कालच आले, तर मग ते थकलेले आहे. तर आज परी त्यांच्यासाठी पोळ्या करत आहे, काम करत आहे. आणि मी तिला कंपनी देते. हा, आणि मी पण तिला कंपनी देत आहे की तिला इथं बोर नाही झाला पाहिजे. हे मोठी बहीण आताच आली पण कंपनी नाही देत आहे. हे मी कंपनी देत आहे ना, मी एंटरटेन करत आहे. काही एंटरटेन नाही केलं, मी एंटरटेन करत आहे. 2 वेळा आर्ग्युमेंट झाले त्याच्यावरून, की एक होते पोळ्यांवरून की पोळ्या तू करत नाही आहे वगैरे, तू मोठी बहीण आहे असं तसं. अरे ब्लॉग हे हा आता आला उजेड. अरे
पप्पा लाईट आला उजेड आला. हा तर असं अशी गोष्ट आहे. आणि ती पोळ्या करते. ती मला काय म्हणते, तू इथं उभी आहे म्हणते, मला म्हणत नाही म्हणते. एकदा म्हणते की तू पोळ्या मी करते बा, तू राहू दे. अरे मी माझ्या घरी पोळीवाली लावली आहे कारण मला पोळ्या जमत नाही. हा म्हटलं तू भाजी सांग, म्हटलं भाकरी सांग, किंवा अजून कोणत्या डिशेस सांग, मी सगळं बनवते म्हटलं. सगळं हा पुरणपोळी पण बनवते मी छान. पण साध्या पोळ्याच नाही जमत, त्या कडक होऊन जाते. म्हणजे मी करायला काही प्रॉब्लेम नाही आहे, तू जर कडक खात असेल तर. माझे आई बाबा खूप दिवसांनी घरचं जेवणार आहे म्हटलं, त्यांना चांगला पोळ्या पाहिजे. मग मी तेच म्हणत आहे ना, तू माझं ऐकत नाही. मला माहित नव्हतं ना की तुला पोळ्या नाही जमत. मला माहित झालं होता. परी, आमची परी खूप छान पोळी करते, गोल गोल, आणि त्या फुगतात पण. तुला हे सांगून काय सिद्ध करायचं आहे की मला चांगल्या पोळ्या येतात? ती बा तू एक्सपर्ट आहे, चांगली गोष्ट आहे. प्रत्येकच याच्यात बरं. हा, सर्वच छान जमते तिला. प्रत्येकच गोष्टीत एक्सपर्ट आहे तुम्ही. जसं की गाईस कोणी सिंगल होतं मला डीएम करा. जसं की गाईस कोणी सिंगल होतं मला डीएम करा. बापरे, एवढं मोठं डायरेक्ट. ओके ठीक आहे, चालते. काय म्हटलं परी, पुन्हा एकदा बोल. मला माझे पप्पा मारले. आता मी मेलो, माझे पप्पा मारते मला. ते मजाक सुरू आहे फक्त, जस्ट मजाक आणि मजा फक्त तुमच्यासाठी, बाकी काही नाही. आता म्हटलं मी हिला म्हटलं की यार लवकर हे काय म्हणे अमू की मी पोळ्या टाकतो म्हणे पटपट, मला लवकर फास्ट, हिच्यापेक्षा पण फास्ट पोळ्या करता येते. हा, मला तर करताच नाहीये. तर म्हणे मी टाकून देतो, तू ठरवू दे, आपण नंतर आम्हाला बाहेर जायचंय देवीमध्ये. म्हटलं चला, कालच देवीचं नाव काढलं आणि काल गेलो नाही, म्हटलं आज तरी जाऊन कमीत कमी. तिला म्हटलं तू पण चल, तर ती भाव खाऊन राहिली. भाव नाही गाईज, मी खूप ऑलरेडी बिझी चालू आहे. मला सगळ्यांचा विचार करून चालायला लागते. यांना काही कामधंदे नाही आहे. कालच हिला काही कामधंदे नाही आहे, ही इथं आराम करायला आली. मी 3-4 दिवसापासून कामीच आहे. काल मी तेजू सोबत गेली होती, आज बाहेर. आता ते पण व्लॉग येईन, तो पण एक मोठा कॉन्टेंट आहे आमच्या घरात आता मस्त. गोष्ट आहे की माझी बहीण आहे, आता काही दिवसांनी एंगेजमेंट आहे, काही दिवसांनी लग्न आहे, तर त्याची तयारी करणार आहे आम्ही मस्त आणि मजा करणार आहे खूप. माझं लग्न झाल्यानंतर आता आमच्या घरामध्ये कोणाच तरी लग्न आहे. वा. त्याच्यानंतर परीचा नंबर, मला वेळ आहे. नंतर अमूचा नंबर. मला 7 वर्ष वेळ आहे. किती तुम्ही माझ्या मागे नको लागू. किती वर्ष? 7 वर्ष. 7 वर्ष? हो. म्हणजे तू का 2030 मध्ये 32 मध्ये करशील काय? मोस्ट प्रोबॅबली. अमूने तर सांगितलं की मी ते 2027 मध्ये लग्न करणार आहे म्हणते. मग मीच राहीन गाईस लाडाची सगळ्या घरात. आणि सगळे काम मग तुलाच करायला लागेल. चालते, मला काम करायला तसं पण आवडते. हा? करायला हा हेल्प करायला आवडते. किरण उडाखेला चांगलाच माहित आहे. हा खरंच माहित आहे मला, कारण माझ्या घरी दिवाळीचे जे करंजी वगैरे करायचे ते एकटीकडून करंजी होत नाही. करंजी करायला ऍटलीस्ट 2 व्यक्ती लागतात, एक लाटाला एक भराला. तिलाच बोलवलं होतं आणि नंतर तेजूला बोलवलं होतं. आमच्या घरच्या सगळ्याच मुली कामाच्या आहे, फक्त आमच्या घरच्या सगळ्याच मुली कामाच्या, A to Z. फक्त एक जण सोडून. तिचं नाव आहे किरण शशांक उडाखे. नाही, त्यांचं नाव नको घेऊ ग, फक्त तिचंच घे. असं काहीच नाही आहे, मी पण कामाची आहे. माझ्या नवऱ्याला विचारा की मी किती कामाची आणि किती नाही. आणि आमचे फक्त जिजूच एवढे कामाचे आहे की खूप जास्त. तुमचे जिजू एकदा घरी या आणि बघा, आणि तर हिचे तुम्हाला पण माहित कामं, पडेल की अर्धे तुमचे कामं. जिजू किती कामाचे आणि किती नाही. समजलं ना? आणि हिचे अर्धे काम तेच करतात. काय ना, तुम्ही येणार माझ्या घरी 2 दिवस 3 हा, दिवस आम्ही 2 दिवस येणार. अरे यार, सांगायचं होतं का? हा, बरं. ते आम्ही येऊनच हिच्याकडे- राहिल्या त्या. तर हा. आम्ही हिच्याकडे जाणार आहे 2 दिवस, तर आम्ही तुम्हाला सर्व सांगू कसं काय कोण किती कामं करते Everything, ते. yes, हा, yes. ठीक आहे, चालते ना. माहितीच आम्ही पडतं. ते लपून शॉट घेऊ सर्व, तर तुम्हाला आता माहितच पडेल की कसं काय. तर हा, ते जिजू तेवढे लाडाचे आहे की जिजूनं काही केलं की नाही केलं तरी सगळे. जिजू छान आहे, जिजू सगळंच करते. किरण काहीच नाही करत, करून सुद्धा पण मी काहीच नाही करत, है ना? शेंबडे हो, ठीक आहे तू ना. फक्त काय करतो, साफसफाई करतो. पाय धुणे, चादरवर पाय नको ठेवू, हे कर ते कर, हेच जमते तिला. मी तर म्हणतो कोणी हिच्या घरी येऊ नका बिलकुल. हे पुरं आंघोळ केल्याशिवाय बसू नाही द्यायचं. मला एक गोष्ट सांगा की कोणीतरी घरून म्हणजे बाहेरून जर घरात येत आहे आणि घरात थांबत आहे किंवा कुठे बसून राहिलं, बेडवर बसत आहे, कुठे पण बसत आहे, ऑब्व्हियसली तुम्ही हात आणि पाय धुवून बसा ना. हे साधं मॅनर्स, साधं लॉजिक आहे ना याच्या मागं. त्याला म्हणण्यासारखं काही नाही आहे. तू बाहेरून येशील घाणेरडे पाय घेऊन आणि अशी बसशील. पाय कोणी घेऊन नसते, चिखलात खेळून नाही कोणी.
अरे पण त्याच्यावर धूळ बसली राहते ना. आता प्रत्येकच पाहुण्याला म्हणशील घरात आल्यावर पाय धुवा. पाहुणे थोडी ना म्हणत आहे मी, पाहुण्यांची गोष्ट नाही करत आहे, गेस्टची गोष्ट नाही पण करत आम्ही आहे. गेस्टच आहे ना हिच्याकडे. आता तू 2 दिवस माझ्या घरी राहायला येशील तर तू काय गेस्ट राहशील का? Obviously. मग तू आंघोळी नाही करशील. अरे तर मग ते सकाळी करेल संध्याकाळी करेल, हे तू म्हणशील की 24 तास तू पाय धुवून बस. असं म्हणणार आहे मी का? लगेच म्हणजे मी लगेच बाहेरून आली, चिक 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 चिक, हा पाय धुवून बस, हे कर, हात किती धुवून नालायक हात आहे, धुवून किती बस, नालायक हात धुवून आहे. बस थोडी ना होणार आहे. किती नालायक सांग. आहे, किती नालायक आहे. काही करत नाही. ही करत. आम्ही 8 वाजता गेलो त्या दिवशी तिच्या घरी. नीचं म्हणणं होतं की तुम्ही पाय धुवून बेडवर बेडवर नाही, मी असं एवढ्या म्हटलं की थंडीचं. तुम्ही पाय धुवा आणि किचन मध्ये या म्हटलं नंतर. एवढ्या त्या थंडीचं. न पाय धुता किचन मध्ये आला तर मला नाही आवडत. प्लीज मी तर हे माझ्या घरी येणारे जे आदर्श आहे, परीक्षित आहे किंवा काव्य आहे, ते बाहेरून येतात, घरीच असतात हॉलमध्ये वगैरे. बिचारे ते पण ते तुला जेव्हा काही किचन म्हणू मध्ये नाही यायचं असेल काही असेल मी त्यांना म्हणते की बा हात आणि पाय धुवून या मगच या. नंतर नाही तर नका. आमची जीवाची खूप सुखात आहे 2 दिवस. असं काहीच नाहीये. एकदम. आता 2 काहीच दिवस झाले. नाही, हीच miss Shut up. करत आहे, ते संडेला miss गेले नाही नाही. हा काही गरज आहे. संडेला गेले ते. संडे आज कोणता ट्यूसडे आहे. तर 2 दिवसात त्यांनी मला कितीतरी कॉल केले, व्हिडिओ कॉल केले. मी त्यांना एक पण फोन नाही केला. फक्त मी आजच त्यांना एक कॉल केला आणि काल रात्री कॉल केला होता, कारण त्यांचा कॉल नव्हता आला होता की ते घरी पोहोचले की नाही पोहोचले. बस त्यासाठी मी फोन केला आणि आज केला की आज काय करत आहे. बाकी मी त्यांना कॉल केलेच नाही. त्यांचेच मला कंटिन्यू फोन येतात. कशासाठी की हिच्याच कामासाठी त्यांचे फोन येत होते Shut की- up. हिच्यासाठी कपडे. काय ते एफसी रोडवर गेले. हा ते एफसी रोडवर गेले होते. ते म्हणे मी शॉपिंग करते. म्हटलं ठीक आहे करा, माझ्यासाठी पण काहीतरी घ्याल. तर ते दाखवण्यासाठी मला व्हिडिओ कॉल करत होते. नाही, ही म्हणत होती माझ्यासाठी आणायचं काहीतरी. काय झालं? उंदीर. तरी अशी म्हणत होती. असं काही नाहीये. हो असं सांग त्यांना, असं सर्व काय म्हणते हा तर reality. शॉपिंग साठी तर त्यांनी मला व्हिडिओ कॉल केला होती की तुला काय पाहिजे काय नाही पाहिजे मला सांग, म्हणजे मी घेऊन येईन. बस बाकी काही नाही. तेवढा तर माझा नवरा ग्रेट आहे, ते तर माहिती आहे मला. Choice पण Choice छान तर आहे. छान आहे. त्याच्यानंतर एक सोडून फक्त बाकी सर्व छान आहे. नालायक. माहितीये का ते मला व्हिडिओ कॉल करत होते 10 वेळा. खूप वेळा व्हिडिओ कॉल केले त्यांनी. ऍटलीस्ट जवळपास 15 ते 20 वेळा व्हिडिओ कॉल केला की दाखवण्यासाठी की हे घेऊ की ते घेऊ, इथे हे वाला घेऊ, हे ज्वेलरी घेऊ की हे कपडे घेऊ, हा 1 पीस घेऊ की हे घेऊ. माझी आई काय म्हणते मला, तुला कशाला कॉल करताय म्हणते. ते म्हणते त्यांचीच तर चॉईस एवढी चांगली आहे म्हणते कपड्याच्या बाबतीत किंवा सगळ्याच बाबतीत, तुला कशाला 10 वेळा कॉल करून राहिले म्हणते. ते म्हणते तुझी चॉईस एवढी सुंदर आहे का म्हणते. माझी आई माझाच पचका करते. यार शी इज अ ग्रेट. तिला माहित आहे ना. या म्हणजे माझ्या घरचे सगळे त्यांच्या पार्टीमध्ये आम्ही त्यांच्या अधीन झाले. त्यांच्या अधीन. कारण काय हे नवीन शब्द शिकली माहिती आहे, ते पण माझ्याकडून. काल मी तिला काल बोलता बोलता बोलली तर ते काय म्हणे अधीर म्हणत होती. म्हटलं अधीर नाही आहे, ते अधीन आहे. मग ते नवीन शब्द शिकली म्हणून ते आता म्हणत आहे अधीन. काही तर नवीन शिकली मी, काही तर शिकली नवीन. चला झालं परी पोळ्या. झाला बा परीच्या पोळ्या एकदाच्या. आपण फास्ट काम आपलं, स्लो काम नसते. पण जेवणार आहे आता. नाही बा, मला छोले भटुरे खायचे.